हॅलो एव्हरीवन, वेलकम. तर तोच प्रॉब्लेम जो आपण मगाशी फिफो मेथडप्रमाणे सॉल्व केला, तर तोच तुम्हाला प्रॉब्लेम कुठल्या पद्धतीने सॉल्व करायचा आहे, वेटेड ॲव्हरेज मेथडप्रमाणे सॉल्व करायचा आहे. तर या ठिकाणी तुमचं सोल्युशन आहे फिफो मेथडचं. तर वेटेड ॲव्हरेज पद्धतीने पुन्हा तसंच असणार आहे, फक्त तुम्हाला सांगितलं आहे वेटेड ॲव्हरेज रेटमध्ये काय असेल. तर वेटेड ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करावा लागतो केव्हा, जेव्हा तुमचं इश्यू येईल तेव्हा. म्हणजे जेव्हा तुम्ही इश्यू कराल तेव्हाच तुम्हाला काय करायला लागेल, वेटेड ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करायला लागेल. आणि त्याची सोपी पद्धती तुम्हाला शिकवलेली आहे. तरी पुन्हा एकदा आज मी तुम्हाला सॉल्व करून देते. इथे काय नाही, ओपनिंग स्टॉक म्हणजे तोच प्रॉब्लेम असल्यामुळे मार्च 1 बरोबर, मार्च 1 ओपनिंग स्टॉक बॅलन्स किती होईल सांगा रे. डायरेक्ट तुमचा युनिट किती आहे, 200 युनिट्स बरोबर, 200 युनिट्स. रेट किती आहे त्याचा, 470. पाहिजे तर इथे एखादा कॉलम आखलात तरी काय हरकत नाही, नाही आखलात तरी काय हरकत नाही. आखणार असाल तर बघा, पण पहिला प्रॉब्लेम आपण आखला नव्हता, आखलात तर वेल गुड. 200 460 गुणाकार करून घ्यायचा आणि डायरेक्ट अमाऊंट लिहिली तरी चालेल. कारण तुमची एकदा प्रॅक्टिस झाली की सगळे काय कॉलम आखण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही 200 घ्यायचं, गुणिले किती घ्यायचं, रेट 460 घ्यायचा, तर व्हॅल्यू किती येईल तुमची, 92,000. इथपर्यंत काही बदल होणारच नाही फिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेजमध्ये. 92,000. नंतर काय दिलं आहे बघा रे, दुसरा 2 मार्च काय म्हटलं आहे, इशूड 140 टन्स बरोबर, इशूड आहे 140 टन्स. 140 टन्स. तेव्हा इथे काय करायला लागेल तुम्हाला, वेटेड ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करावा लागेल. वेटेड ॲव्हरेज रेट किती येईल बघा रे, कसा काढणार तुम्ही, अगोदरचा जो बॅलन्स आहे त्यावरून तुम्ही रेट कॅल्क्युलेट करणार. मग किती आहे अगोदरचा बॅलन्स, 92,000 डिवायडेड बाय 200 किती होईल रेट, 460. येतोय का बघा सगळ्यांचा, आला वेटेड ॲव्हरेज रेट. तुम्हाला मी कसं सांगितलंय, जेव्हा कधी इश्यू येईल त्याच्या अगोदर स्टेप बघायची, त्याच्या अगोदरचा बॅलन्स बघायचा तुमचा, अमाऊंट भागिले युनिट. कारण वेटेड ॲव्हरेज रेट सूत्र तसं आहे, व्हॅल्यू ऑफ अ युनिट डिवायडेड बाय युनिट बरोबर ना. म्हणजे त्याची एकूण अमाऊंट, आपल्या भाषेमध्ये त्याची एकूण अमाऊंट भागिलेला युनिट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल रे, रेट मिळेल बरोबर ना. रेट मिळेल म्हणजे 140 इंटू 460 केल्यानंतर किती मिळतं बघा रे, 64,400. 64,400 बरोबर. अमाऊंट इथे रेट किती आला मला, तुम्ही मला 460 ना सांगा, 460 आणि ते किती होईल, अरे चुकतंय कसं, 460 आणि अमाऊंट किती येईल, 64,400 बरोबर. मग काय होईल, युनिट किती उरतील रे, 200 मधून 140 गेले, हे तुम्हाला माहिती आहे. जरा असं फास्ट घेऊया, 200 मधून 140 गेले किती उरतील, 60. रेट तर तुम्हाला माहिती आहे 460 प्रमाणेच आहे. तर 460 म्हणजे आपण आत्ताच कॅल्क्युलेट केले, 460 येईल आणि किती 27,600. ज्यांना कळत नाही त्यांनी रेट कॉलम पण केला तरी काय हरकत नाही, वेल म्हणजे तुम्हाला जसं समजेल तसं बरोबर ना. नंतर पुढची तारीख कोणती आहे, 6 मार्च. 6 मार्चला काय आहे बघा रे, परचेस बरोबर ना, परचेस आहे. किती युनिटचं परचेस आहे, तर 350चं आहे. रेट किती आहे, 450. किती अमाऊंट होईल बघा, गुणाकार केल्यानंतर 1,57,500. गुणाकार करा, मी पण गुणाकार करून तुम्हाला सांगते. बॅलन्स किती होईल सांगा रे, उरेल किती बॅलन्स, हा 60 होता बॅलन्स आणि परचेस केला 350. एकूण परचेसमध्ये ॲड होईल किती होईल, 410. रेट किती येईल बघा, त्याची अमाऊंट किती होईल. आता परचेस आहे त्यामुळे रेट काढण्याची गरज नाही, तुम्हाला काय करायला लागेल,
27,600 अधिक 1,57,500 असंही केलं तरी तुमचं उत्तर बरोबरच येणार आहे. करून बघूया आपण. 27,600 प्लस 1,57,500 किती होईल बघा. 1,85,100. 1,00,000. सर्वांनी करून बघा, माझ्यावरती फक्त विश्वास ठेवू नका. 100. मग रेट काढायची काय गरज आहे. परचेस केलं म्हणजे ह्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू ॲड केली तर तुम्हाला लगेच काय मिळेल. रेट मिळेल, व्हॅल्यू मिळेल. बरोबर ना. रेट काढायचं काय करायचं. 60मध्ये ह्या युनिटमध्ये हे युनिट ॲड करायचे. काय मिळालं. वेटेड ॲव्हरेज सोपं आहे की नाही बघा. की फक्त ॲड लेस करायचं तुम्हाला. 6 झालं. नंतर 6 नंतर काय बघा 8 डेट आहे. बरोबर. 8 तुम्ही एक एक ओळ सोडा हा नक्की. 8 मध्ये काय बघा 80 इशूड 80 टन्स. बरोबर. मग इशूमध्ये काय होईल 80 टन्स. आता इथे वेटेड ॲव्हरेज रेट काय येईल तुमचा. ही वर्किंग नोट करणं गरजेचं आहे. पण आता आपण काय म्हणतोय, काय गरज आहे आपल्याला. कॅल्क्युलेटर सगळं येतंय. बरोबर ना. आता इथे इशूच्या वेळी वेटेड ॲव्हरेज रेट काय ठरणार तुम्ही सांगा रे. ही व्हॅल्यू 1,85,100 भागिले 410 किती रेट येईल बघा रे. 451.46 येते का बघा. 451.46. ओके. गुणाकार करूया. किती येईल बघा गुणाकार. 80 गुणिले 451.86 46 किती होईल. 36,117. 36,117. बघा आता बॅलन्स काय होईल सांगा रे. इशू केला म्हणजे काय होईल. लेस होईल. 410 मधून 80 गेले किती उरतील. 330. बॅलन्स किती होईल सांगा. आता बॅलन्स कसा काढणार सांगा. सोपं आहे पद्धत. की 1,85,100 मधून इथे इशू केले म्हणजे ही अमाऊंट काय होईल. लेस होईल. जी व्हॅल्यू ऑफ इशू आहे ती. करून बघूया आपण. 1,85,100 वजा 36,117. 36,117 उत्तर तुमचं बरोबरच येणार. 1,48,983. कारण ही सोपी पद्धत आहे. कारण रेट परत करायला गेला तर तुम्ही काहीतरी गोंधळात जाल. त्यामुळे हीच पद्धत वापरा. जेव्हा परचेस असेल त्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायचं आणि इश्यू असेल त्या व्हॅल्यूमध्ये लेस करायचं. युनिट आणि व्हॅल्यूमध्ये. युनिटमधून युनिट लेस करायचे आणि व्हॅल्यूमधून व्हॅल्यू लेस करायची. किती होईल. 1,48,983. ओके. चल जाऊया पुढे. 8 झालं. 8 तारीख नंतर कोणती तारीख आहे. 9 तारीख. 9 तारखेला काय बघा रे. परत इशू 210 टन्स. बरोबर. 210 टन्स. वेटेड ॲव्हरेज रेट किती येईल सांगा. 1,48,983 भागिले 330 त्यानंतर किती रेट येईल तुमचा. नाही हा रेट प्रमाणे. कारण हा रेट आपला बॅलन्स होता आणि आपण डायरेक्ट 2 वेळा इश्यू करतोय. त्यामुळे किती येईल बघा. रेट तर सेमच राहणार. 451.46. कारण मधीच जर परचेस असता तर तुमचा रेट बदलला असता. तुमचा इथे मधीच कोणता परचेस नाहीये. ताबडतोब तुम्ही काय करताय. 8 नंतर 9ला डायरेक्ट तुम्ही काय करताय. 1 दिवसाचा पण फरक नाहीये. त्यामुळे रेट तुमचा वाढण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे 8 तारखेनंतर डायरेक्ट 9ला करताय. त्यामुळे रेट हा काय राहील. नवीन परचेस नसल्यामुळे. नवीन परचेस असता तुम्हाला 1,85,100 मध्ये काहीतरी बदल झाला असता. बरोबर ना. पण नवीन परचेस काहीच नाहीये. त्यामुळे काय झाला. रेट तोच राहिला. 451.46 रुपयेच राहिला. बरोबर ना. मग इथे किती येईल बघा रे. 210 गुणिले 451.46 94,807. 94,807. बॅलन्स किती होईल बघा रे. 120. कारण 330 मधून 210 गेले तर 120 उरतील. आणि ह्या व्हॅल्यूमधून 1,48,983 मधून 94,807 गेले तर किती उरेल बॅलन्स बघा रे.
54,186. 9 तारखेनंतर 16 तारखेचे ट्रान्झॅक्शन मगाशी समजून दिल्याप्रमाणे ती काय आहे, बिघाड निर्माण झाला, बरोबर ना. बिघाड निर्माण झाल्यामुळे सगळी क्वांटिटी खराब झाली. क्वांटिटी खराब झाली म्हणजे ती कोडावून गेली, म्हणजे ती काय होईल, इश्यू होईल किंवा ती बाहेर पडेल, बरोबर ना. 120 त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे त्यामध्ये रेट कोणता येईल सांगा रे. तर रेट हाच राहणार 451. जोपर्यंत नवीन परचेस नाही तोपर्यंत रेट काय राहील, कॉन्स्टंट राहील. पण नवीन परचेस केला तर रेट बदलेल ना तुमचा. 451.46 किती होईल, 54,000 गुणाकार केल्यानंतर 176. का रे परचेस केला की रेट बदलेल. तर एक पेन तुम्ही काही दिवसापूर्वी 10 रुपयाला घेतलात, तर तोच पेन तुमचा काही दिवसांनी 12 रुपयाला पण मिळू शकतो. पण तुमच्याकडे ऑलरेडी किती आधीच ह्याच्यामध्ये किती शिल्लक आहे तुमची, 410 रुपये 10 युनिट शिल्लक आहेत. तेच तुम्ही काय करायला लागलात, इश्यू करायला लागलात, बरोबर ना. तेच इश्यू करायला लागलात. त्यामुळे जो रेट त्याचा आहे तोच तुम्ही ह्या इश्यूसाठी वापरणार. पण ज्यावेळी नवीन परचेस येईल तेव्हा मात्र तुमचा काय होईल, इश्यूचा रेट बदलेल, बरोबर. आता हे काय झालं, सगळे जे युनिट्स होते तुमचे ते खराब झाले, 54,176 आणि सगळे खराब झाले. त्यामुळे ते काय होईल, तुमचा नील बॅलन्स होईल, बरोबर ना. सगळा बॅलन्स तुमचा संपला. मग 16 नंतर कुठली डेट आहे बघा रे, 20 मार्चला काय परिस्थिती आहे, परचेस आहे, कितीचं आहे, 400 आहे. तुमच्याकडे नवीन नाही आहे, पटापट घेऊया. 470 गुणाकार किती येईल बघा रे, 470 गुणिले 400, 1,88,000. 1,88,000. बॅलन्स काय होईल बघा रे, 120 अधिक 400 किती होईल, नाही 120 बॅलन्स काहीच नाही आहे. 120 पुढे बॅलन्स आहे, इश्यू झाला ना तो, त्यामुळे बॅलन्स नील झाला. त्यामुळे नवीन बॅलन्स तुमचा किती उरला, फक्त 400 युनिटचा. 400 युनिट रेट किती आहे तो ॲड काय होईल तुमचा, हा जो बॅलन्स आहे तो फक्त येणार. आणि इथे तुम्हाला बॅलन्स ॲड लेस करण्यासाठी काहीच शिल्लक नाही आहे. 1,88,000 बरोबर. 20 झालं. नंतर 24ला काय बघा रे, इश्यू आहे, मला वाटतं इश्यू 200 युनिट्स. आणि इथे पाहिजे तुम्हाला इश्यू आल्यानंतर काय आलं, तुम्हाला रेट कॅल्क्युलेट करायला लागेल. मग रेट किती येईल बघा रे, आपण कॅल्क्युलेट करूया. 1,88,000 भागिले 400 किती येईल रेट बघा, 470 येतोय का सगळ्यांचा, 470 इंटू 200 किती येईल, 24 किती होईल, 94,000. बरोबर आला का बघा, 94,000. आता इथे काय झालं तुमचा, 400 मध्ये 200 युनिट गेले, उरले किती, 200 युनिट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी सोपी पद्धत, 1,88,000 मधून 94,000 गेले, तर हा पूर्ण ते दुप्पट आहे, बरोबर ना. इथे 400चे 200 आहेत, म्हणजे हा पूर्णपणे 94चा दुप्पट किती आहे, 1,88,000. तर बॅलन्स किती उरेल तुमचा, 94,000 बरोबर. 24 नंतर किती तारीख आहे, 27ला काय आहे बघा रे, 27ला 100 आहे, बरोबर. 100 युनिट्स परचेस आहेत. 480 प्रमाणे बॅलन्स काय होईल बघा रे, हा 200 मध्ये ॲड 100 झाले, परचेस झाल्यामुळे किती आले, 300. आता रेट तुम्हाला इथे काय डायरेक्ट तुम्हाला घेता येईल, बरोबर ना. इथे आपलं राहिलं बघा लिहायचं, 94,000 परचेस केले किती, 48,000 किती होईल मग, 1,42,000. 1,42,000. 27 नंतर 29 तारीख आहे. 29 तारखेला काय बघा रे, इश्यू आहे. 29 तारखेला कितीचा आहे, 150चं. रेट किती येईल बघा रे, रेट शेवटचा बॅलन्स
1,42,000 भागिले 300. 1,42,000 भागिले 300. 473.33. 473.33. ओके. गुणिले 150 गुणिले 150 केला तर काय मिळेल बघा तुम्हाला. साधारण 70,999 होत आहेत. म्हणजे साधारण आपण राऊंड फिगर किती घेऊ शकतो रे. 71,000. कारण 1 रुपयाचाच फरक पडतोय. आपण राऊंड फिगर घ्यायची 71,000. बरोबर. 300 मधून 150 गेले, किती बॅलन्स उरेल. 150. बरोबर. इथून काय होईल. 1,42,000 मधून 71,000 गेले तर किती बॅलन्स उरतील तुमचा. बरोबर 71,000. कारण हे 300चे 150चे दुप्पट किती आहे. 300 आहेत. बरोबर. 71,000. नंतर 31 तारखेला काय बघा रे. 31 तारखेला ॲक्सेस अमाऊंट स्टॉकची किती दिसते. 50 दिसते. बरोबर. 50. रेट किती आहे त्याचा. जो इथे असेल तोच घेणार तुम्ही. बरोबर ना. इथे किती रेट होता. रेट कसा काढणार तुम्ही सांगा रे. 71,000 भागिले 150. 150 काढायचा झाला तर किती आला. 473.33. म्हणजे जो रेट इथे असेल तोच तुम्हाला रेट कुठे वापरावा लागेल. इथेच वापरावा लागेल. बरोबर. इथूनही रेट तुम्ही काढू शकता. 71,000 भागिले 150 एवढाच रेट तुम्हाला मिळणार. बरोबर ना. म्हणून काय आलं. 50 गुणिले 473 किती आलं. 23,667. बॅलन्स किती होईल सांगा रे. ही रिसिप्ट झाली. ॲक्सेस स्टॉक तुम्हाला मिळाला आहे. बरोबर ना. मग किती झालं. एक ते काय आलं. 150 प्लस 50 किती होईल. 200. आणि ते काय होईल. 71,000 अधिक 23,667. 94,667. ओके. बरोबर. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स तुमचा किती झाला रे. 200 किती रेटनी. 94,667. खाली वाक्य लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला मी सांगितलंय की काय आहे इथे. 30 एप्रिल. कारण तुमचा मार्चला मला वाटते सुरू होतोय. म्हणजे ते कधी संपेल. 30 एप्रिलला संपेल. 1 एप्रिल सुरू झालं तर काय होईल. मार्चला संपेल. बरोबर ना. 31 मार्चला. 31 मार्च. बरोबर. हे एप्रिलला सुरू झालं आणि मार्चला संपलं. किती होईल. किती आलं शेवटचं अमाऊंट तुमची. 200 युनिट्स. 200 युनिट्स. बरोबर ना. इथे काय आलं. 31 तारखेला 200 युनिट्स. किती रेट प्रमाणे. किती रेट जो असेल तो किती आलं. 473.33. जर लिहायचं असेल तर. आणि अमाऊंट किती येईल. ॲट द रेट आले. आणि अमाऊंट किती आली. रेट जर लिहायचं असेल तर 473.33. आणि अमाऊंट किती आली. 94,667. ओके. हे अगोदरच्या प्रॉब्लेमचं आहे. ते काही हे करू नका. ओके. ह्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक केलं. कुठल्या मेथड प्रमाणे. वेटेड ॲव्हरेज प्रमाणे. आय होप तुम्हाला दोन्ही मेथड व्यवस्थित समजल्या असेल. अजून एक चौथा प्रॉब्लेम आहे. तो मी तुम्हाला सोडून द्यायचा. तुम्ही सोडवायचा थोडासा प्रयत्न करा. त्यामध्ये नवीन काय आहे तेवढं मी सांगते. आणि त्यानंतर आपण हेही लेक्चर एंड करूया. त्यामध्ये नवीन काय आहे तुम्हाला शिकण्यासारखं. तर फक्त नवीन आहे तेवढं आपण बघूया. त्यानंतर तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. बघूया काय दिले बघा. इथे कॉलम दिलेत तुम्हाला की डेट, परचेस, रेट आणि सेल्स. बरोबर. काय म्हटलं बघा. फॉलोइंग आर द परचेस अँड सेल्स वीट इन द मंथ. वीट म्हणजे गहू. बरोबर ना. एका मार्च महिन्याचे वीटचं परचेस आणि सेल्स केले आहे. गव्हाचं परचेस आणि सेल म्हणजे त्यांचं गोडाऊन कसलं असेल. गव्हाचं असेल. बरोबर ना. हा प्रॉब्लेम तुमचा 2 वेळा आलाय. त्यामुळे जास्त महत्त्वाचा आहे हा प्रॉब्लेम.
की 2015 आणि 2016ला पाठोपाठ तुमचा आलेला. ह्या प्रॉब्लेममध्ये नाविन्य काय आहे तर ह्याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला, रिटर्न आणि म्हणजे रिटर्न केलाय काही माल आपण रिटर्न केलाय आणि काही माल आहे तो कस्टमरने आपल्याकडे रिटर्न केलाय. आणि ही ॲडजस्टमेंट फार फार महत्त्वाची आहे. हे ॲडजस्टमेंट तुम्हाला मी सॉल्व करून देईन. फक्त तुम्ही काय काम करायचं, हा प्रॉब्लेम व्यवस्थित आखून घ्या मी सांगितल्याप्रमाणे. तेव्हा तिसरा प्रॉब्लेम तुम्ही मी सॉल्व करून दिलाय त्यापर्यंत तुम्ही फक्त काय करा, परचेस आणि सेल्सच्या एंट्री करा. आणि त्याच्यामध्ये काय बघा, आउट ऑफ परचेस March 5 50 kg were returned to the supplier on March 8. म्हणजे आउट ऑफ परचेस की तुम्ही परचेस केलेल्या मालापैकी, कुठल्या मालापैकी परचेस केलेल्या, 5 मार्चच्या 5 मार्चला तुम्ही परचेस किती केला आहे, 300 kgचं केलं आहे बरोबर ना. त्या मालापैकी 50 kg म्हणजे 300 kg मधली 5 मार्चला खरेदी केलेल्या 300 kg मधल्या 15 kg काय केलं, वेअर रिटर्न म्हणजे तुम्ही रिटर्न केलंय कोणाला, सप्लायरला. की तुम्ही गहू पुरवठादार जो आहे तुमचा सप्लायर आहे त्याला काय केलंय, तो रिटर्न केला. रिटर्न टू म्हणजे च्याला सप्लाय करणे, च्या म्हणजे कोण, सप्लायर बरोबर ना. म्हणजे तुम्ही ज्याच्याकडून खरेदी केला होता त्याला तो माल परत केलात त्यामुळे तो काय झाला, इश्यू कॉलमला येईल बरोबर ना. 2 एंट्र्या लक्षात ठेवा की रिटर्न टू सप्लायर म्हणजे कुठे आलं, इश्यूला बरोबर. कधी केलं ते, March 8ला. म्हणजे 5 मार्चला तुम्ही एंट्री केल्यानंतर 8 मार्चला तुम्हाला कसली इश्यू एंट्री दाखवायला लागेल, ही तुमची रिसिप्टची झाली. आणि 50ची कसली दाखवायला लागेल तुम्हाला, इश्यूची दाखवावी लागेल. फक्त समजून देते, नंतर मी प्रॉब्लेम सॉल्व करून देणारच आहे. नंतर आउट ऑफ सेल्स ऑन March 23 अ कस्टमर रिटर्न 20 kg ऑन March 26 बरोबर. सेल्स ऑन March 23 की तुम्ही 23ला काहीतरी सेल्स केला होता, किती केला होता बघा रे, 40 kgचा सेल्स केला होता कोणाला, कस्टमरला. ग्राहकांना तो विकला. त्याच्यातला काय झाला, अ कस्टमर रिटर्न 20 kg ऑन March 26 म्हणजे 23ला तुम्ही काही माल विकला होता, तुम्ही विकलात, आपल्याला कोणी विकलं खराब वस्तू, आपण काय करतो, त्या दुकानदाराला नेऊन देतो बरोबर. म्हणून कस्टमरनी 20 kg माल परत केला म्हणजे तो काय आला, आपल्या गोडाऊनमध्ये आला. म्हणजे तो काय होईल, रिसिप्टला होईल. म्हणजे तुम्ही रिटर्न केलेला माल कुठे होईल, इश्यू होईल. आणि आपल्याला कोणाकडनं, ग्राहकाकडनं माल आपण विकलेला जर परत आला, थोडक्यात काय करायचा, परचेस केलेला परत केला तर तो इश्यूला जाईल. आणि तुम्ही विकलेला माल परत आला तर काय होईल, तो रिसिप्टला होईल. ह्या 2 एंट्री तुमच्या ह्या स्टॉक ॲव्हरेज मेथडमध्ये किंवा इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये फार महत्त्वाचे असतात. आणि दरवर्षी ह्या 2 एंट्री तुम्हाला परीक्षेमध्ये येतच असतात. त्यामुळे हे बाकीचे करताना हे फक्त समजून घ्या. आणि पुढच्या लेक्चरला तुम्ही जर वाटलं तुम्हाला तर कमेंट करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल सॉल्व करताना, तर समजत नसेल तर तुम्ही नाही कमेंट केलं तरी मी हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देणारच आहे. ओके, चला, थँक्यू.